श्री स्वामी समर्थ या संदेशाला आजच्या पाहून दुर्लक्ष करू नका, कारण स्वामी स्वतः तुमच्याशी आज बोलणार आहेत. स्वामी तुम्हाला आज महत्त्वाचं काहीतरी सांगणार आहेत. तुमचा जर का स्वामींवर विश्वास असेल आणि तुम्ही जर का स्वामींचे भक्त असाल तर हा संदेश तुम्ही दुर्लक्षित करणार नाहीत. तुम्ही या संदेशाला नक्की बघचाल आणि फक्त बघणारच नाहीत तर हा संदेश शेवटपर्यंत बघचाल आणि याला कमीत कमी तुम्ही 5 लोकांपर्यंत नक्कीच पाठवचाल. स्वामींच्या या संदेशातून तुमचे जीवन बदलणार आहे. तुमचे दुःख, संकट हे सर्वच आजच्या या संदेशातून जाणार आहेत, कमी होणार आहेत. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी तुम्ही जर का चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता लगेचच या स्वामींच्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वात आधी हे काम करून घ्या. स्वामींचा हा संदेश आजचा फक्त आणि फक्त हा तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला आज स्वामी स्वतः दुःखातून सुखाकडे घेऊन जाणार आहेत. त्यामुळे आजच्या या संदेशाला तुम्ही शेवटपर्यंत बघा. स्वामी सांगतात, बाळांनो, पैशाच्या मागे लागून नात्यांमध्ये दुरावा आणू नकात. लक्षात ठेवा, नात्यामध्ये कधीही दुरावा येऊन देऊ नकात. नातं हे एक मजबूत धाग्याने बनलेलं असतं. तो धागा कधीही कच्चा होऊन देऊ नकात. लक्षात ठेवा, एकदा का तो धागा जर का तुटला तर पुन्हा तो धागा जोडणे खूप अवघड असते. नात्याचेही अगदी तसेच असते. एकदा का नात्यावरून माणसाचा विश्वास उठला आणि ते नातं मग दूर गेले तर पुन्हा ते नाते तसे तयार होत नाही, निर्माण होत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहेच, परंतु फक्त पैसाच जगण्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. त्यासोबत नातेसुद्धा महत्त्वाचे आहे. आपल्या माणसांचा सहवाससुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे पैशाच्या मागे धावून आपल्या लोकांशी अबोला ठेवू नकात. आपल्या लोकांशी दुरावा होऊन देऊ नकात. तुम्ही भविष्यात पैसा कमवचालही, पण नाती पुन्हा तुम्ही कमवू शकणार नाहीत. लक्षात ठेवा, जी नाती प्रेमाने तुमच्यासोबत जुळलेली असतात आणि ते जर का तुटले तर पुन्हा ते नाते मिळवणं खूप अवघड असते. पैशाने ते नाते जुळवता येणार नाहीत. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, नात्यांना पैशापेक्षा मोठे ठेवा. पैशांच्यापेक्षा वरती नाते ठेवा. तुम्हाला जर का निवडायला सांगितले नाते आणि पैसा या दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्ही निवडा तर तुम्ही नातं निवडा. लक्षात ठेवा, शेवटपर्यंत आयुष्यात कधीही पैसा टिकत नाही. टिकतं तर ते फक्त नातीच असतात. त्यामुळे नात्यांना शेवटपर्यंत निभावा. त्यांच्यामध्ये कधीही अंतर देऊ नकात. दुसऱ्याने मोडले तर ठीक आहे, पण तुम्ही स्वतःहून कधीही कोणते नातं मोडू नकात. स्वतःच्या फायद्यासाठी तर कधीच मोडू नकात. स्वामी सांगतात, आयुष्यात जर का तुम्हाला पुढे जायचे असेल तर नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, आपण कुठून आलो आहोत, आपण काय होतो हे कधीही विसरू नकात. तुमची कष्ट प्रामाणिक ठेवा. तुम्ही केलेल्या कष्टांना तुमच्या मेहनतीची साथ द्या. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे जास्त कष्ट करचाल, मेहनत घेसाल, तेवढा फायदा जास्त हा तुम्हालाच होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, मेहनतीला घाबरू नकात. आणि सोबतच तुमची परिस्थिती कधीही विसरू नकात. तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात आणि आधी कोणत्या परिस्थितीत होता या बाबतीत नेहमी मनात विचार करत राहा. ही गोष्ट कधीही विसरू नका. भलं तुम्ही आज खूप पैसा कमवला असाल, तुम्ही खूप श्रीमंत असाल, पण तुमचा पडता काळ कधीही विसरू नकात. तुमचा पडता काळच तुम्हाला तुमच्या भविष्यात पैसा आणि तुमची संपत्ती टिकवण्याला मदत करते. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमचा भूतकाळातील पडता काळ विसरू नकात. तुम्हाला लोकांनी केलेली मदत कधीही विसरू नकात.
तुमच्या वाईट काळात ज्यांनी तुम्हाला साथ दिली, तुमचा चांगला काळही त्यांच्यासाठीच असू द्यात, इतर लोकांसाठी नको. जे लोक तुमच्या वाईट काळात भक्कमपणे तुमच्या साथीला उभे राहिलेत, तुम्हाला त्यांनी सपोर्ट दिला, आधार दिला, येणारा भविष्यकाळ हा त्यांच्यासाठीच असू द्यात. तुमची परिस्थिती बदलली, तुम्ही जर का चांगल्या परिस्थितीमध्ये गेलात तरी त्या लोकांना मात्र तुम्ही विसरू नकात. कारण हेच ते लोक आहेत जे तुमच्या भूतकाळामध्ये जेव्हा तुम्ही वाईट काळात होतात त्यावेळेस तुमच्या मदतीला धावून आले होते. त्यामुळे लक्षात ठेवा, आपला भूतकाळामध्ये आपण केलेले कष्ट, आपली परिस्थिती आणि आपल्याला लोकांनी दिलेली साथ, ज्या लोकांनी आपल्याला दिली साथ त्या लोकांना कधीही विसरू नकात. हे लोकच तुमच्या यशाचे पायरी असतात. लक्षात ठेवा, हे लोकच तुमच्या यशामध्ये तुमच्या सोबत असतात. त्यामुळे या लोकांना कधीही आयुष्यात विसरू नकात. स्वामी सांगतात, तुम्ही जर का आज दुःखात असाल, तुमच्या आयुष्यात संकटे असतील, तर तुम्ही घाबरून जाऊ नकात. लक्षात ठेवा, तुमच्या मनगटामध्ये तेवढी ताकद असते की तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकता. तुमची आजची परिस्थिती उद्या नक्कीच बदलू शकते आणि ती बदलतानाही आम्ही पाहिलेली आहे. फक्त लक्षात ठेवा, मनामध्ये भक्कम करा की तुम्ही ही परिस्थिती तुमची बदलू शकतात. तुम्ही तुमची परिस्थिती नक्कीच बदलू शकता. त्यामुळे मनाला गाठ बांधून ठेवा की तुमची वाईट काळ हा लवकरच जाणार आहे. येणारा चांगला काळ हा तुमचाच असेल. लक्षात ठेवा, वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. दुःख हे प्रत्येकाला असतात, पण जो त्यातून सावरून कष्ट करतो तोच त्यातून बाहेर निघतो आणि आपले आयुष्य हे चांगले बनवतं. त्यामुळे लक्षात ठेवा, परिस्थितीला प्रामाणिकपणे भक्कमपणे सामोरे जा. परिस्थिती कशीही असू द्या, तुम्ही डगमगू नकात. आजची वाईट परिस्थिती हे उद्याच्या चांगल्या परिस्थितीचा मार्ग असतो. तुम्ही जेवढा सुकरतेने वाईट परिस्थितीला सामोरे जाचाल, चांगली परिस्थिती तेवढ्या लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती कशीही असू द्या, आपली मनस्थिती चांगली ठेवा. आपले कष्ट प्रामाणिकपणे ठेवा. तुमच्या कष्टाचे, मेहनतीचे फळ हे एक ना एक दिवस तुम्हाला मिळणारच असते. ते मिळेपर्यंत तुम्ही तुमचं धीर धरा. तुम्ही धीर सोडू नकात. एक दिवस हा तुमचा नक्कीच येईल की ज्या दिवशी तुम्ही सर्व दुःखातून बाहेर निघून चांगले, आनंदी आणि यशस्वी जीवन जगसाल. त्या एक दिवसाची वाट बघा. तो एक दिवस हा तुमचा नक्कीच येईल. मनामध्ये हा विश्वास ठेवा आणि आत्तापासूनच कामाला लागा. तो दिवस लवकरच तुमच्यामध्ये आयुष्यात येणार आहे, ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तुमचं आयुष्य जीवन, सुखी जीवन आणि समृद्ध जीवन, ज्यामध्ये तुम्हाला कशाचेही दुःख राहणार नाही, कशाचीही चिंता राहणार नाही. तो दिवस तुमचा लवकरच येणार आहे. मनामध्ये हा विश्वास ठेवा आणि अंग झटकून आत्ता लगेचच कामाला लागा, कष्टाला लागा. मला विश्वास आहे की तो तुमचा दिवस लवकरच येईल. तुमचा दिवस हा तुमच्यासमोर लवकरच उभा राहणार आहे. तोपर्यंत मनामध्ये दृढ निश्चय करा, जोपर्यंत माझा एक दिवस तो येत नाही की ज्यामध्ये माझे सर्व दुःख संपलेले असतील, मी सुखात असेल, तोपर्यंत मी माझे प्रयत्न आणि कष्ट प्रामाणिकपणे करेन. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे प्रामाणिकपणे कष्ट करचाल तेवढ्या लवकर तुम्हाला आनंद, सुख भेटत राहील. त्यामुळे आपले कष्ट हे प्रामाणिक ठेवा. कोणालाही फसवू नकात. येणारा दिवस हा तुमचाच असेल. आनंदी आणि सुखी जीवन असेल. श्री स्वामी समर्थ.